We'll start now with the tongue. So we are studying basically the oral cavity, है ना? Oral cavity, or which is also called as what? Buccal cavity, or in our common term it is a mouth. या तोंडामध्ये काय काय आहे? So we have studied this teeth. Now we are studying this tongue. Okay. So tongue is what? Write it down again. Tongue is what? Tongue is a fleshy. आता काही गोष्टी इकडे दिल्या NCERT ने, काही तिकडे दिल्या. But basically परत तुमच्या ह्याने एक पॅराग्राफ तरी मेन्शन केला. So tongue is a triangular shape fleshy organ. Upper surface has a projection. Upper surface of it is having a projection, and it mixes saliva with the food. Basically tongueचा रोल काय? So whatever saliva is secreting, saliva कोणाकडनं secrete होतोय? Yes. Salivary gland. Salivary glands. Yes, salivary gland. So salivary gland is secreting saliva, and that saliva need to be mixed with the food. Now question is why the saliva need to be mixed with the food? का? सलाइवा मिक्स नाही झालं तर काय होईल? इमॅजिन काय होऊ शकतं? सलाइवा जर मिक्स नाही झाला तर काय होईल? बोला. इमॅजिन करा ना, सलाइवा मिक्स नाही झाला, चाट मध्ये नका लिहू. ओके. Chewing easy होतं. च्युइंग इझी होतं. बोलस जो फॉर्म होतो, तो जो गोळा तयार होतो तोंडामध्ये फूडचा, तो पटकन खाली जातो. इमॅजिन करा, नुसता ड्राय जर खायचं असेल तर ते खाली जायला पण सगळा घसा इरिटेट होत जाईल तुमचा. ओके. आणि म्हणून ते सलाइवा मध्ये मिक्स होणं फार गरजेचं आहे. सो टू फॉर्म अ प्रॉपर बोलस, ओके, सो ऍज अ पेरिस्टाल्टिक मुवमेंट शुड बी बेटर. पेरिस्टाल्टिक मुवमेंट शुड बी बेटर. आणि थर्ड, सलाइवा मध्ये असतो एन्झाइम विच इज कॉल्ड ऍज अ सलाइव्हरी amylase. Now you know suffix salivary amylase. Now you know suffix ASE meaning enzyme. Amylase कशाला डायजेस्ट करणार आहे? येस. आता एन्झाइम आला म्हणजे तो कशाला तरी डायजेस्ट करणार. तर अमायलेज कशाला डायजेस्ट करणार आहे? कॅन एनीवन टेल मी? अमायलेज कशाला डायजेस्ट करेल? आपण म्हणतो ना, पोळी ही 32 वेळेस चावून चावून जर खाल्ली, आपण किती घाईघाईने जेवून घेतो. 32 टाइम्स जर तुम्ही चपाती चावून खाल्ली, असं जुन्या म्हणजे आपले आई वडील कायमच म्हणतात की चावून व्यवस्थित जेव, तर दॅट चपाती विल बी स्वीट इन टेस्ट. का? बिकॉज इट कंटेन्स स्टार्च. आणि मग तोंडामध्येच अमायलेजची ऍक्शन सुरू होते. आणि यू नो स्टार्चचा मोनोमर काय आहे? स्टार्च इज अ पॉलिसॅकराइड. त्याचा मोनोसॅकराइड युनिट काय? ग्लुकोज. ग्लुकोज. म्हणून ते ग्लुकोज 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 रिलीज व्हायला लागतील जर तुम्ही व्यवस्थित चावून खाल्ली तर. बिकॉज अमायलेज, सलाइव्हरी अमायलेज त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि तो स्टार्चला ब्रेकडाऊन करेल इंटू ग्लुकोज, आणि मग ह्या ग्लुकोजची चव आपल्याला स्वीट येईल. सो अमायलेज कोणाला डायजेस्ट करतोय? अमायलेज इज डायजेस्टिंग दिस स्टार्च. सो 3-4 गोष्टी इथे महत्वाच्या. बोलस व्यवस्थित फॉर्म होतो, पुढची पेरिस्टाल्टिक मुवमेंट व्यवस्थित होते, आणि सलाइव्हरी अमायलेज त्याच्यामध्ये मिक्स होतो. सलाइवा मध्ये म्युकस पण असतं, है ना, स्टिकी असतं ना. सो म्युकस असलं म्हणजे कुठला इम्युनोग्लोब्युलिन तिथे येईल? काल मी सांगितलं होतं. म्युकस असेल म्हणजे कुठलं इम्युनोग्लोब्युलिन येईल? येस, इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे अँटीबॉडी असतात. ह्या कुठलं इम्युनोग्लोब्युलिन येईल तिथे?
काल म्युकस मेम्ब्रेन सांगितलं तेव्हा सांगितलं होतं ना. सो म्युकस जिथे येईल तिथे इम्युनोग्लोबिलिन कुठला येईल? बोला रे बाळांनो. बोला, मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाणार. कालच सांगितलं. कसं लक्षात राहील एवढे सगळे टॉपिक तुम्हाला? ए अँटीबॉडी. येस, इम्युनोग्लोबिलिन ए. जिथे म्युकस तिथे इम्युनोग्लोबिलिन ए. म्हणजे ही सगळी ओरल कॅव्हिटी सलायवामुळे प्रोटेक्ट होतीये. सलायवा मध्ये इम्युनोग्लोबिलिन ए आहे आणि ती ओरल कॅव्हिटी मध्ये ते इन्फेक्शन फटाफट होतील. ओके, का इन्फेक्शन होतील? कारण सगळं फूड मटेरियल तर इथेच आहे. फूड जिथे असेल तिथे बॅक्टेरिया ग्रो होतील, पण ह्या सलायवामुळे ते प्रोटेक्ट होतं. राईट. आणि ओरल कॅव्हिटी पूर्ण मॉइश्चर्ड असते. मी तुम्हाला म्हटलं ना, ओलसर असते ओरल कॅव्हिटी. कायम का? कारण सलायवाचा ऍक्शन. ड्राय माउथ असेल की तिकडे परत इन्फेक्शन होतं. राईट. सो दॅट इज अ रिझन सलायवा शुड मिक्स विथ द फूड. अँड देन इट इज हॅव्हिंग द पॅपिली. काय पॅपिली आपण बघू. इट इज हॅव्हिंग दिस पॅपिली अँड इट इज हॅव्हिंग दिस टेस्ट बर्ड्स. सो बघा पॅपिली काय, बघा तुमच्या जिभेवर आहेत का पॅपिली? इट इज हॅव्हिंग द स्मॉल ग्रॅन्युलर प्रोजेक्शन. ग्रॅन्युल सारखे प्रोजेक्शन आहे. अँड दिस स्मॉल ग्रॅन्युलर प्रोजेक्शन इज कॉल्ड एज अ पॅपिली. Highlight that. Your NCERT has mentioned that. So please highlight. Keep your both books with you and keep highlighting and keep writing the important point which I am mentioning. It is having the small projection. This law on page number 258 NCERT. This law ka papilla. It is having the small projection. मी पण highlight करते तुमच्या सोबत. आणि हे पॅपिली, काय पॅपिली इज हॅव्हिंग दिस टेस्ट बर्ड्स. सम ऑफ द पॅपिलीज हियर इज हॅव्हिंग द टेस्ट बर्ड्स. क्लियर आहे? डज युअर टंग इज हॅव्हिंग ऑल दिस पॅपिलीज? ओके, आता हे पण महत्वाचं. हो, टंग इज अटॅच्ड टू द लोअर साइड. टंग अदरवाइज इज फ्रीली मुव्हेबल and it is attached to the floor of half floor झाला oral cavity चा. Floor of the oral cavity by the fold of tissue. ही जे टिश्यू आहे, by the fold of this tissue, and that tissue is called as a frenulum. Okay, it is attached to the fold, attached by the fold to the floor of the tip, floor of your oral cavity, which is called as a frenulum. ह्याच्यावर एकदा क्वेश्चन आलेला आहे. सो इम्पॉर्टंट, मेन्शन दिस. टंग इज अटॅच्ड टू द फ्लोअर बाय द फोल्ड ऑफ टिश्यू अँड दॅट इज कॉल्ड एज अ फ्रेन्युलम. लिहिलंय का? सो द अँटेरियर पार्ट ऑफ द टिश्यू, पुढचा अँटेरियर हा पुढचा, आणि त्याच्यानेच आपण बोलू शकतो. काही प्रोनाउन्सिएशन साठी तर टीथच टंगच लागते. ओके, काही ह्याच्यासाठी टीथ पण लागतात, नाही तर मग प्रोनाउन्सिएशन प्रॉपर नाही येणार टीथ आणि टंग नसले तर. ओके, सो अँटेरियर जो पुढचा पार्ट आहे दॅट इज फ्रीली मुव्हेबल. अँड पोस्टेरियर पार्ट ऑफ द टंग, पोस्टेरियर पार्ट ऑफ द टंग is connected, मागचा part is connected with the bone that is called as a hyoid bone. Okay, the posterior part is connected with the bone and that bone is a hyoid bone. ठीक है? Anterior part is free, posterior part is movable, and the tongue is attached with the fold of tissue which is a frenulum. This is important word. Okay, now आता हे कुठल्या प्रकारचे पॅपिलीज आहेत. So in the human, tongue is bearing 3 different types of papilles. Write it down.
tongue is bearing 3 different types of papillae. So fungiform papillae, anterior margin of the tip, okay, filiform papillae on the surface of the tongue, and third is a circumvallate papillae on the posterior surface. याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहेत. तो फंजिफॉर्म कुठले कळलं ना, हे सगळे मार्जिन वर जे आहे, हे सगळे मार्जिन वर जे आहे, दॅट इज अ फंजिफॉर्म. सो सगळीकडेच ऍक्च्युली असतात, पण अँटेरियर पार्ट मध्ये हे जास्त आहे. फिलिफॉर्म फिलिफॉर्म पॅपिली जो आहे, दॅट इज द मोस्ट न्यूमरस, सगळ्यात जास्त पॅपिली जो आहे, मोस्ट न्यूमरस पॅपिलीज. पॅपिली इज अ स्मॉल प्रोजेक्शन ऑन द सरफेस ऑफ टंग. फंजिफॉर्म पण सगळीकडे आहे, फिलिफॉर्म पण आहे, पण हा सगळ्यात जास्त सापडणारा फिलिफॉर्म पॅपिली, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ कोनिकल पॅपिली ड्यू टू इट्स शेप. आणि सर्कमव्हॅलेट हा जर बघितला, सर्कमव्हॅलेट, दीज आर द circumvallate जे आहे on the posterior surface, and these are the largest in size, largest papillae. बघा त्याची साइज इथे पण दिसतीये. So these are the largest papillae. Largest and least. Largest and least is a circumvallate. Yes, कळतंय का? So fungiform, filiform and circumvallate papillae which are present on the surface of the tongue. टंगच्या पुढे इथे जी आहे, दॅट इज अ स्वीट टेस्ट. म्हणून आपण म्हणतो आपला जिभेचा शेंडा कायम गोड असावा, कम्युनिकेशन एकदम स्वीट असावं सगळ्यांशी. आणि इथे मागे जे आहे ते बिटर टेस्ट आपल्याला एकदम मागे येते. कडू बोलणं सगळ्यात शेवटी, काहीच नाही झालं तर कडू बोलायला लागतं, पण जिभेचा शेंडा इथे आपली स्वीट टेस्ट आहे. ओके, टेस्ट बर्ड्स. So the tongue is acting as a universal toothbrush, helps in mixing saliva with food, taste detection, deglutition and speaking. Deglutition म्हणजे काय? तुमच्या HSC ने क्वेश्चन विचारला. ओपन युअर HSC and see who control the deglutition. Is deglutition voluntary or involuntary? So that is the question for you. Deglutition म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? What is a deglutition? हा, बोला रे राजांनो, डिग्लुटिशन म्हणजे काय? गौतम, तसं डिग्लुटिशनचा मराठी अर्थ काय माहिती का तुम्हाला? मराठीमध्ये डिग्लुटिशनला म्हणता अधोगती. जशी तुम्ही दाखवतात ना दररोज, आता आय एम युजिंग माय लास्ट पोस्टेरियर पार्ट ऑफ माय टंग, टॉकिंग व्हेरी बिटर विथ यू. येस, अधोगती म्हणजे काय? खाली जाणं, खालच्या लेवलला जाणं. पण इथे डिग्लुटिशन म्हणजे गिळणं. ओके, गिळणे म्हणजे डिग्लुटिशन, खाली पाठवणं. अदरवाइज डिग्लुटिशन म्हणजे अधोगती, म्हणजे निगेटिव्ह वर्ड आहे हा, पण इथे तो पॉझिटिव्ह आहे. इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलाल त्याच्या डिग्लुटिशन वापराल तेव्हा इट इज अ निगेटिव्ह वर्ड. ओके, सो गिळण्यासाठी, बोलस फॉर्म करण्यासाठी. आणि येस, डिग्लुटिशन इज व्हॉलेंटरी और इनव्हॉलेंटरी. काय वाटतं, तुम्ही विल पॉवरने करतात की आपोआप होतं ते? काय वाटतं तुम्हाला?
Voluntary. हा या सो इट इज व्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरी तुम्हाला वाटलं तरच गिळाल ना. लहान बाळ असतं ते दूध पिताना दूध असं तोंडातच धरून ठेवतं, त्याला गिळायचंच नसतं ते, कारण त्याला भूक नसते आणि आई आपली बळजबरीने पाजत असते. बघितलंय कधी? आणि मग ते बघतं बघतं आणि ते सगळं थुंकून टाकतं बाहेर. सो डिग्लुटेशन. ओके, so that deglutition is a voluntary process. It is a voluntary, right? चलो few MCQ बोला, वाचा आणि सांगा. Dentine. चलो नेक्स्ट. वाचा आणि सांगा. बोला. युव्ह्यूला विसरला का? युव्ह्यूला असं इथे एक असं होतं ना आउटग्रोथ. मी म्हटलं ना की कार्टून मध्ये दाखवतात, तो ओरडला की त्याचं युव्ह्यूला असं हलताना दाखवतात, बऱ्याच कार्टून मध्ये दाखवतात. सो दिस इज अ युव्ह्यूला. आणि पुढचा जो असतो आपला पुढचा टाळू ज्याला म्हणतात, तो हार्ड आहे, हात लावून बघा. आणि मागे जो आहे सॉफ्ट पॅलेट आहे, त्याचं एक्सटेन्शन इज अ युव्ह्यूला. चॅट मध्ये नका लिहू प्लीज, यू कॅन टॉक, डोंट राईट इन चॅट. ठीक आहे, आठवलं का युव्ह्यूला? शॅल आय गो बॅक अँड शो इट टू यू? आठवलं मॅम. All right, so that was all about the teeth and tongue. I hope you have understood. Okay, which are the largest papillae? Which are the largest papillae? Circumvallate. Circumvallate. And which are the present in numerous numbers? Filiform. Filiform papillae. What are papillae? What are papillae? Small projections which are present on the tongue. Yes, it is a small projection present on the tongue. Okay. Now आपला next topic जो आहे pharynx and esophagus. Okay. Pharynx and esophagus. Now we have started with alimentary canal. Alimentary canal. Alimentary canal is what? Begins from alimentary canal begins from, because our digestive system consists of alimentary canal and what? Glands associated with it. So alimentary canal begins with what? Buccal cavity. Yes, buccal cavity, oral cavity or mouth. So it is begin with the buccal cavity and ends in where? Intestine. Anus, from where you throw your undigested food material. So start with mouth, ends in anus, and in between then you have pharynx, esophagus, small intestine, large intestine, and finally anus. ओके, मग आता बकल कॅव्हिटी संपली. आता घशाचा भाग आपण स्टडी करतोय. फूड तोंडातनं आता घशामध्ये गेले. सो घसा म्हणजे फॅरिंग्स. राईट हिअर इट इज अ घसा. कुठल्याही लँग्वेज मधनं लिहा, तुम्हाला समजेल त्या लँग्वेज मधनं लिहा, पण लिहून ठेवा. सो फॅरिंग्स, सो हा घशाचा पार्ट इज अ फॅरिंग्स.
So that is a pharynx is a common passage for respiratory system and for digestive system. आपण एअर पण तिथूनच ब्रीथ करतोय हो ना, आणि फूड पण तिथेच जातंय पहिल्यांदा. मग फरक कुठे पडतो, कसं जातं ते बघा. सो ओरल कॅव्हिटी लीड्स इनटू अ शॉर्ट pharynx which serves common passage for food and air. I hope you are writing. So oral cavity leads into a short pharynx which serves as a common passage for food and air. आता त्याच्यामध्ये किती भाग आहेत बघा. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रिस्पिरेटरी सिस्टीमचा कॉमन पॅसेज म्हणजे हा फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे जसं मी पुन्हा सांगते, घसा. थ्रोट इज अ फॅरिंग्स. डायजेस्टिव्ह सिस्टीम फूड, respiratory system air. Okay, आता now pharynx is divided into 3 part. pharynx घशाचा भाग, हा जो आहे घशाचा भाग is divided into 3 parts. nasopharynx, oropharynx and hypopharynx. बघा, nasopharynx, this is a nasopharynx. दिसतोय येलो एरो बघा. लाईज अबाउट द सॉफ्ट पॅलेट. पुढचा हार्ड पॅलेट, मागचा सॉफ्ट पॅलेट आणि त्याच्यानंतरचा सॉफ्ट पॅलेटच्या वरचा हा भाग इथला इज अ नेझोफेरिंग्स. नाकाच्या खालचा इथला भाग इज अ नेझोफेरिंग्स. ओरोफेरिंग्स द मिडल पार्ट, ऍक्च्युअल घसा जो म्हणतोय आपण, दॅट इज द ओरोफेरिंग्स, दॅट इज अ मिडल पार्ट. आणि laryngopharynx is a lower part. It should be laryngopharynx, hypopharynx or it should be laryngopharynx. कारण larynxच्या opposite side ला आहे हा larynx which is a voice box and this is a laryngopharynx, the lower part. I hope you are writing. Okay, so this is a oral cavity. पुढे जी आहे हा नाकाचा भाग आहे. इथे जे आहे ते हार्ड पॅलेट आहे. मागे जे आहे ते सॉफ्ट पॅलेट आहे. त्याच्या मागचं एक्सटेन्शन हा युव्ह्युला आहे. आणि मग फॅरिंग्स विच इज हॅव्हिंग 3 पार्ट. हे परत मी विचारेन रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. नेझोफेरिंग्स, ओरोफेरिंग्स अँड लॅरिंगोफेरिंग्स. क्लिअर? चल नेक्स्ट. युस्टॅशियन ट्यूब माहिती कोणाला? युस्टॅशियन ट्यूब. युस्टॅशियन ट्यूब फ्रॉम मिडल इयर. इयर आणि थ्रोटचं जे कनेक्शन आहे, इयरचं आणि थ्रोटचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन युस्टॅशियन ट्यूब. दॅट बॅलन्सेस द प्रेशर. जेव्हा तुम्ही प्लेन मध्ये जर कधी बसला असेल तर प्लेन उडताना भयंकर कानामध्ये गुणगुण होते आणि तो प्रेशर जो वाढतो एअर प्रेशरचा त्याला मॅनेज करते ही युस्टॅशियन ट्यूब. एनिवे अदरवाइज म्हणून जर काही थ्रोट इन्फेक्शन असेल, सर्दी जर झाली आपल्याला तर ती कानातनं पण येते. सर्दी कानातनं पण ते स्टिकी मटेरियल सर्दीचं बाहेर येऊ शकतं. कारण नोज, ENT आपण म्हणतो ना, ENT म्हणजे काय? ENT स्पेशालिस्ट काय असतात ते? इयर, नोज आणि थ्रोट. इयर, नोज आणि थ्रोट याचं कनेक्शन. इयर, नोज आणि थ्रोट. कारण इथे युस्टॅशियन ट्यूब असते. नाकातली सर्दी त्या युस्टॅशियन ट्यूब मुळे इथे कानातनं पण येते. ओके, बिकॉज दॅट बॅलन्सेस द प्रेशर. युस्टॅशियन ट्यूब. नुसतं ऐकू नका, लिही चला. क्लिअर आहे? फॅरिंग्स चल आता काय काय बघा. लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये कव्हरिंग असतं ग्लॉटिस. अ कार्टिलॅजिनस फ्लॅप कॉल्ड ॲज अ इपिग्लॉटिस प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इनटू ग्लॉटिस ड्युरिंग स्वॅलोइंग. पुन्हा इथे दाखवते बघा. हा जो आहे लॅरिंग्स आहे, इथून फूड कदाचित इथे पण कधी कधी जाऊ शकतं.
सो ही जी एंट्री पॉइंट येते दॅट इज अ ग्लॉटिस. एअरचा जो रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एंट्री पॉइंट आहे दॅट इज अ ग्लॉटिस. आणि मग इथे तो फ्लॅप लाईक कव्हरिंग येतो की फूड इकडे नको जायला, फूडने इकडेच खाली डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जायला पाहिजे. आणि असं कधी चुकून गेला, आपण जेवता जेवता बोलतो तो खूप जोराचा ठसका येतो. प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतला असेल. सो लॅरिंगोफॅरिंग्स आणि ट्रॅकियाचं कव्हरिंग एक ग्लॉटिस आणि त्याच्यावरती एक फ्लॅप लाईक कार्टिलॅजिनस कव्हरिंग which is a epiglottis that prevents entry of food into glottis during the swallowing. हे कळलंय का? कदाचित हे बऱ्याच जणांना माहिती पण असेल, तुम्ही लोअर लेवलला हे केलं असेल, राईट? अरे येस और नो? या, आर यू देयर? Yes, ma'am. ईश्वरी, थँक्स गॉड तू तरी क्लासमध्ये आहे. आता मला असं वाटलं असतं मी बडबडच करते नुसती आपली रिकामीच. वेडे कशी बडबड करतात ना तसं. ओके, सो pharynx possess a voluntary muscle and that assists in swallowing. Okay, because that deglutination is a voluntary process. Digestion is not voluntary. See the epiglottis. ही जी एंट्री आहे बघा, परत अॅनिमेशन बघा. ही जी एंट्री आहे ही ग्लॉटिस आहे. दिस इज अ ग्लॉटिस एंट्री. आणि ते फ्लॅप लाईक कव्हरिंग बघा, हा फूड पार्टिकल आहे. ते फ्लॅप लाईक कव्हरिंग तिकडे जाऊ देत नाही कारण तो इपिग्लॉटिस इथे कव्हर करून टाकतो. इट कॅनॉट गो बिकॉज ऑफ दिस फ्लॅप लाईक कार्टिलॅजिनस कव्हरिंग. झाकण बंद करतं ते आणि म्हणून फूड आपलं फूड पाईप मध्येच जातं, इसोफेगस मध्येच जातं. ओके, येस. So pharynx now is leading. पिझ्झा दाखवलाय मस्त. Pharynx is now leading to esophagus. ठीक आहे, कळलं? आता घशामध्येच आपल्या टॉन्सिल्स आहेत, राईट? सो टॉन्सिल्स. लिम्फॉइड टिश्यू म्हणजे काय? हेल्प्स इन द डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी, which is present in the pharynx. Okay, it is a lymphoid organ which is present in the pharynx. कुठले कुठले? There are 6 different types of tonsils. टॉन्सिल मध्ये एक रिंग असते, तुम्ही पुढे दाखवते बघा. टॉन्सिलची रिंग असते, त्या टॉन्सिलच्या रिंगला म्हणतात वॉल-डेयर्स रिंग. टॉन्सिल रिंग इज वॉल-डेयर्स रिंग. वॉल-डेयर्स रिंग. आणि ह्याच्यामध्ये किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6. ओके, सो दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह. इकडे आपले बसलेले ते काय म्हणतात त्याला, सोल्जर्स आहेत, जे काही पण आतमध्ये नाही जाऊ शकत कारण ते प्रोटेक्ट करतात, बिकॉज इट इज अ लिम्फॉइड टिश्यू. मग फॅरिंग्स मध्ये देर इज अ वॉल-डेयर रिंग. काय काय त्याच्यामध्ये बघा? दिस इज अ फॅरेंजियल टॉन्सिल, ट्यूबल टॉन्सिलच्या पेयर, पॅलिटाईन टॉन्सिलची पेयर आणि लिंग्युअल टॉन्सिल. हे 4. ओके, लिहिताय. अँड इट इज अ वॉल-डेयर रिंग. ऍटलीस्ट ती रिंग काढा आणि ते सगळं लिहा, बिकॉज अगेन यू गेट क्वेश्चन ऑन दिस. वॉल-डेयर रिंग इज, इट इज अ टॉन्सिल रिंग. सिंपल क्वेश्चन येतो. त्याच्यामध्ये वरचा फॅरेंजियल टॉन्सिल ऍडिनॉइड, खालचा लिंग्युअल टॉन्सिल, 2 ट्यूबल टॉन्सिलच्या पेयर आणि 2 पॅलेटाईन टॉन्सिलच्या पेयर. हा मेझोफॅरिंग्स मध्ये आहे. हा ऑडिटरी ट्यूब कडे आहे, म्हणजे युस्टॅशियन ट्यूब. दिस इज ऑन इन ओरोफॅरिंग्स अँड दिस इज अंडर द पोस्टेरियर थर्ड ऑफ द टंग मध्ये. आणि हे झाले सगळे टॉन्सिल्स. सो दॅट मेक्स अ रिंग लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज अ, इन ऑनर ऑफ दिस सायंटिस्ट वॉल-डेयर, दिस इज अ वॉल-डेयर्स रिंग.